मित्रांनो, हिंदकेसरी सचिनच्या दावणीला आलोय मित्रांनो. आणि अजून निमार्द म्हणजे त्यांचं अजून काम चालू आहे, परंतु आपल्या पिस्तूलकडे पण आपल्याला जायचं आहे म्हणून जरा लवकर घेतोय. शिंग राहिली ती किंवा दहावी बदलायची राहिली ती, परंतु सगळ्यात महत्त्वाचं ह्यांनी घेतलं मित्रांनो हिंदकेसरी सचिन. त्यानंतर आबाचा फोटो काढलाय मित्रांनो. आबा निर्णय मागं घ्या. नितीन आबा शेवाळे, तुमची गरज आहे या बैलगाडी संघटनेत आणि आबा निर्णय माग घ्या. म्हणजे चांगला संदेश ह्या दावणीकडून दिला आहे. आणि हे कसं आहे, आबा म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रातला देव माणूस उगत म्हणत नाही ती. आणि ह्या आबांना तुम्ही ह्या रूपानं किंवा ह्याचं नाव काय, रुस्तमचं म्हणणं किंवा रुस्तमच्या ह्याच्यावर पहिल्यांदा हे कसं तुम्हाला सुचलं? आता चालू परिस्थिती पाहिली आपण तर जे काय गोंधळ चाललाय आणि त्या गोंधळाला कुठेतरी एक चांगला संदेश जावा आणि आमचं मनापासून आबांना एक संदेश आहे ह्या माध्यमातून. आज हे म्हणजे एक मेदनाचा एक संदेशच द्यायचा आहे आम्हाला की आबासारखी देव माणसं किंवा ही कमिटीने आता जे कोणी राजीनामा दिली तर ही कमिटी आहे अशी राहावी आणि हे क्षेत्र असंच कायमस्वरूपी टिकावं एवढीच अपेक्षा आहे. का तर आम्ही बी आता चालू सीझनला आम्ही बी असं काय जुनी माणसं किंवा आम्हाला माहिती नाही याच्या मागची, पण हे आबा असतील, पैलवान असतील, आप्पा असतील, हे जे सगळे आहेत हे पाहतोय आम्ही. यांचं एक आदर्श घेऊनच ह्या क्षेत्रात आपण आलेलो आहे. आणि ह्या क्षेत्रात आल्यापासून आम्हाला कसलाही त्रास, कुठल्याच गोष्टीचा त्रास झालेला नाही. म्हणजे ह्या क्षेत्रात आल्यापासून आम्ही पहिलं पाहायचो ना, त्यावेळेस वाटायचं ते ज्यावेळेस संघटना कार्यरत नव्हती त्यावेळेची परिस्थिती किती वाईट होती, बिकट होती. रोज भांडण तंटा सगळ्या गोष्टी वाढत होत्या. पण हे ज्या दिवसापासून कमिटी ह्या क्षेत्रात म्हणजे लक्ष दिलं किंवा आबांनी ही पैलवांनी ही सगळ्यांनी ज्या दिवसापासून ह्या क्षेत्रात लक्ष दिलं त्या दिवसापासून या क्षेत्राला चांगले दिवस आलते. आणि आम्हाला बी वाटतंय आमच्यासारखी नौकी यंग पिढी आज ह्या क्षेत्रात उतरलेली आहे, तर हे क्षेत्र असंच कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने आणि चांगल्या ठिकाणी राहावं. तर आबांना मोलाचा सल्ला दिला त्यांनी ह्या बेंदूरच्या सणानिमित्त. आणि रुस्तमचं पण हेच म्हणणं आहे मित्रांनो. बघा रुस्तम, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही पण वस्तू तुमची टॉपची आहे. बरेच दिवस म्हणजे आज मला आवर्जून सांगायचं आता दाना भाऊ यात मी रुस्तमवरच करण्याचा हेतू काय, तर तो आदत आहे अजून आता 12-13 महिन्याचा आहे. ह्याचं भविष्य पुढचं आहे, तर ह्याचं भविष्य हे आबाच्या हातात आहे. आणि ह्यातून एकच संदेश आम्हाला द्यायचा आहे की ह्यांची काळजी आबांनी करावी आणि ह्यांच्यासाठी आबांनी काहीतरी ठाम निर्णय घेऊन आहे ह्या पदावर राहावं. आणि आमची एवढीच इच्छा आहे की जे चालू आहे ते कायमस्वरूपी असं टिकून चालावं. म्हणजे रुस्तम आदत आहे मित्रांनो, आणि आदतला अजून पुढं भरपूर संघर्ष आहे. आणि आबा पाहिजेत ह्या संघटनेत किंवा ह्या बैलगाडी क्षेत्रात आबा अध्यक्ष म्हणून पाहिजेत मित्रांनो नुसतं. आणि त्यामुळं रुस्तमसारख्या अनेक वासरांचं भविष्य आबांच्या हातात आहे असं शाहिद भाईंचं म्हणणं आहे. आणि मित्रांनो, बरं आता कसं आजचं नियोजन कसं काय, सोन्याचं पण आज काय काय सांगचाल? आज आमचा प्रमुख अतिथी म्हणलं तर सोन्या 50-50च आहे. आज आमचं जयेश दादांचं आम्ही खरंच मनापासून आभार मानतो की आमच्या सचिनच्या दावणीला आज सोन्या 50-50 त्यांनी देऊन एक आम्हाला सेलिब्रिटी, मोठा सेलिब्रिटी आणि सचिननी आणि माझ्या इतर नंदींनी त्याची ऊर्जा घ्यावी एवढ्यासाठी आज आमच्या दावणीला सोन्या 50-50 ठेवला. खरंच मी प्रथमतः जयेश दादांचं आणि त्यांच्या परिवाराचं मी एक आभार मानतो. आणि खरं बघायला गेलं तर आज त्या नंदीबरोबर मिरवणूक काढणे किंवा बेंदूर साजरा करणं हे आमचं बी मोठं भाग्य. आता वाजले त्या 12 किंवा 12:30 वाजले असतील मित्रांनो. या साईडला जर बघितलं की आत्ताच पब्लिक एवढं गोळा झाले, अजून म्हणजे कंटिन्यू चालूच आहे. आणि सगळ्यात जंगी तयारी तिकडे चालू आहे पोळ्याची. शाहिद भाई, मी खरंच म्हणेल की नियोजन करायचं तर तुम्ही करायचं असं माझं म्हणणं आहे. चला सचिनकडे जाऊ आपण बोलत. आणि सोन्याचं पण मित्रांनो रंगवायचं काम चालू आहे. आणि सोन्याचं ज्यावेळेस रंगवून होईल त्यावेळेस आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सोन्याला पण दाखवू. तर आता ही बाकीची पण आहे त्यांना पण अजून रंगवायचं काम चालू आहे तिकडं. ही चालू आहे मित्रांनो. आणि सचिन मित्रांनो, सचिनकडं पण एक सचिन म्हणतात ना सगळ्यात महत्त्वाचा घटक बघा मित्रांनो, सचिनच्या बक्कासूर मित्रांनो, बक्कासूर आणि सचिनचा गुरु सर्जा
वेगाचा शेवट. महत्वाचं म्हणजे धनाभाऊ, आम्ही आदर्श बकासूरचा आहे आणि सचिनचा गुरु हा सर्जी आहे. त्यामुळे ह्या दोन्ही नंदींना आम्ही घेऊनच एक आयडल मानूनच आम्ही ह्या क्षेत्रात पुढं पदार्पण केलेलं आहे. तर ह्या क्षेत्रात ह्या दोन गुरुमुळंच म्हणजे आज बकासूर आणि सर्जा, तर त्याचं बी आम्हाला वाटलं बेंदूरच्या ह्या माध्यमातून ज्यांनी महत्त्व दिलंय, ज्या माणसांनी त्यांना ज्या गोष्टींनी पुढं आणलंय, त्या दोघांची आम्हाला आज म्हणजे मनापासून त्यांचा एक आदर करायसाठी आज त्यांचीच प्रतिमा ह्याच्यावर आपण तयार करून आज बैलपोळ्यासाठी बकासूर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, दोन्ही पण नंदीच्या काळात सचिन पाळलाय. त्या दिवशी सेमी झाला नाही, परंतु तिथं पण कळलं असतं की सचिन आणि बकासूर, ह्या बकासूरच्या मागं सचिनची छाप मित्रांनो. कालच्या मैदानात सुद्धा सचिनने 1 नंबर केला असता, थोडक्यात गेलं म्हणाय. नाहीतर बकासूरनं जसं पेडगावला दोन्ही मैदानात 1 नंबर केला, तसा कालच्या विठ्ठल केसरी मैदानात सुद्धा ही दोन्ही मैदानात 1 नंबर करता काहीतरी घडलं असतं 100% त्याच्यातून. बर, काय हो चर्चा, एवढे लोक प्रेम करतील तुमच्या, काय म्हणणं आहे, काय विषय? काय आज सचिनमुळेच हे सगळं प्रेम आहे. सचिनच्याच म्हणजे आज सचिननं एवढं मोठं आम्हाला प्रेम दिलेलं आहे, एवढे फॅन फॉलोअर्स सचिनने उभे केलेत. आज नाही तर हा क्षेत्र जर आम्ही निवडला नसता किंवा ह्या क्षेत्रात आलो नसतो तर कुठले शहीद भाई, कुठलं हॉटेल सागर, कुठलं काय मुलांनी परिवार, आज कुठंतरी आम्ही राहिलो असतो, पण मर्यादित राहिलो असतो, नात्यापुरतं किंवा आमच्या बिझनेसपुरतं, हॉटेल लाईन किंवा आमचे बाकी व्यवसाय त्याच्यापुरतंच राहिलो असतो. पण एक सचिन आज आम्हाला एक भारतात म्हणण्यापेक्षा एक 14 देशात आम्हाला दाखवून दिलं की सचिन, शाहिद मुलांनी, हॉटेल सागर कोण आहे काय. त्यामुळं खरंच ह्याच्यापासून आम्हाला भरपूर काय मिळालं आणि हे जाता काय आयुष्यात आपण ऋण फेडू शकत नाही. सचिन आणलेलं शेण पण आठवतंय मित्रांनो, खरंच म्हणजे शेच दिवस ज्यावेळेस ह्याच्यात म्हणजे भविष्यात हेच मला डोळ्यापुढे दिसत होतं आणि हेच हे करते सचिननं स्वप्न. अहो तुमच्या मनासारखं घडलं, तुम्ही बाईटमध्ये त्याच वेळेस आणि खरंच म्हणजे कसं असतं, एखादा नंदी देवरूपी आपल्या घरी येतो आणि आपलं आयुष्यात सोनं करून जातो. असं एक प्रकारे सचिन करून दाखवलं. असं काय नाही की आता बैल मला वाटते काल पण बैल पळला, ते परवा दिवशी पळला, अजून पण बैल तेवढाच फ्रेश आहे. अहो तेवढा फ्रेश नाही. आता रात्री आपण ते काय ह्याच्या जे खानमळणी असते ना, तर आम्हाला माहित आहे रात्री खानमळणी त्याने करायला दिली नाही आम्हाला, किंवा त्याचे व्हिडिओ आहेत आता की त्याची इतकी ग्रोथ वेगळा होता. म्हणजे त्याला असं काय नाही की ते पळतोय म्हणून पळवायचं, असं बी काय नाही. पण एक आम्हाला आमच्या एक संबंधापोटी किंवा आमचे एकमेकाच्या बॉन्डिंगमुळे कालचे डबल बैल दुसऱ्या दिवशी पळाला. परंतु त्याला बी आम्हाला वाटतं की जास्त पळवून गॅप देऊन पळावं, थोड्याशा काही गोष्टी असतात. बकासूरच्या पावला पाऊल ठेवू शकतो तर सचिन, असं अनेक लोकांचं म्हणणं येते. 100% आपण त्याचा आदर्शच मानून आपण चालतोय. आज सचिन पळतोय त्याचा आदर्श घेऊनच पळतोय आणि बकासूर सारखा आदर्श असणारा नंदी किंवा सर्जासारखा गुरु असणारा नंदी, म्हणजे हे असले नंदी जर याच्या सोबतीला असतील किंवा आपला सोन्या असेल 50-50, आपला मथुर असेल राहुलदादांचा, या बैलांबरोबर यांच्या सहवासात तो राहून म्हणजे आज त्यांचा आदर्शवरच चाललेला आहे. तर आज हा कुठं ना कुठं त्यांच्या ह्याच्यावरती चाललेला आहे आणि तो त्याची छाप 100% दाखवून दे. अनेक मी प्रत्येक वेळा एकच सारखं बोलत असतो की बाबा सचिनच्या आयुष्यात बिकट म्हणजे ना एक वाईट काळ पण आलता. अनेक लोकांना त्याचा चांगला काळ दिसतोय, वाईट काळ, आणि त्या वाईट काळात मी म्हणेन की सचिनचा म्हणायला लागले आपल्या सगळ्याचाच बॉस म्हणायला लागेल. काय त्यांच्याविषयी बोलतं? त्या देव माणसाबद्दल बोलायला एवढं कमीच आहे घेऊन. आज जो काय घडलाय सचिन हा केवळ आनंद बल्लासराच्या सहकार्यामुळं, त्यांच्या प्रयत्नामुळंच घडलेला आहे. का तर जेवढे आजचा जो दिवस आहे हा जर सरांनी लक्ष दिलं नसतं किंवा डॉक्टर साहेबांनी जर त्याच्यावर दुर्लक्ष केलं असतं तर मला वाटत नाही की हा क्षण आपल्याला पाहायला मिळाला असता, हे झालं असतं. का तर त्याची इतकी परिस्थिती वाईट झालेली होती त्यावेळेस की त्या तारामुळं त्याला असं बसता उठता येत नव्हतं. बसलेल्या जागेवरती असं ज्या ठिकाणी बसायचा त्या ठिकाणी त्याला असं ठसकं किंवा काही गोष्टी होत होत्या, खूप त्रास होत होता. अशा त्रासातून आज ऑपरेशन करून त्याचे मला वाटतं 6-7 लेअर ओपन करून जर आज
म्हणजे ह्या स्थितीला आणायला असेल तर त्याला केवळ किंवा आपले आनंद बल्ला सरच असते. बॉसचं आणि बॉसचं म्हणजे काय म्हणाल एवढं करायला एवढं कौतुक कमीच आहे. राजू पाटील त्या दिवशी म्हटलं बैलगाडी शर्यत क्षेत्रातील शरद पवार आहेत बॉस. नाही 100% शरद पवार पायऱ्याच्या बाबतीत शरद पवार आहेत ते. कुठला उमेदवार कुठं उभं करायचा आणि कुठला उमेदवार कुठं हे करायचा बॉसनं अचूक नियोजन. खरंच दूरक्षेत्राचा इतिहास जर लिहिला लोकांनी तर मी तर म्हणेल की बॉसचं नाव सोनेरी अक्षरानं लिहिलं जाईल. कारण काही पण माणूस करू शकतो कुठला म्हणजे काही पण. म्हणजे बैलगाडी क्षेत्रात म्हटलं ही बैल ह्याच्यावर पाहणार बैलाच्या चालीवरनं सांगणार की बैलाच्या नक्कीत काय आहे किंवा बैलाला नाकाला काय प्रॉब्लेम झाला का बैलाच्या कुठं प्रॉब्लेम आहे नुसतं बघून सांगणार. अहो धनाभाऊ मला एक तुम्हाला सांगायचं आहे. आमचे मित्र आहेत. आता मी एखाद्या नंदीचं नाव नाही घेणार पण त्यांची परिस्थिती म्हणजे चांगला बैल नंदी आज चांगला नम्रात पळतो आणि कंटिन्यू असा 2-4 मैदानात बाहेर जायला लागला. ते इतके वायबल झालते त्यांनी घोड्याचे फेरे दिले बाकीच्या गोष्टी केल्या सगळं केलं. मी आता नाव नाही घ्यायचं आपल्याला कोणाचं ह्याच्यात परंतु ते इतके हे झालते की बाबा कुठं ना कुठं असे हरून म्हणजे एक निराश होऊन बसले होते की आता म्हणजे एवढा चांगला बैल पण आज एवढं. तर त्यांना एक गोष्ट आपल्या साहेबांचा एक सल्ला दिला. म्हणजे काय असतं हे डॉक्टर साहेबांचं काय गोष्टी काय असतात त्या डॉक्टर साहेबांनी त्यांना 30 रुपयाची ट्यूब सांगितली. 27 का 28 रुपयाची ट्यूब आहे. ती ट्यूब ज्या दिवशी वापरली त्या दिवसापासून आजपर्यंत नंदी तो बाहेर गेला नाही. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय आहे की मोठे उपचार करून कुठल्या खर्च करून कुठल्या गोष्टी घडत नाहीत. हे डॉक्टर साहेबांची सगळी गोष्टी आहेत की एक छोट्या गोष्टी असतात त्या आपल्याला कळून येत नाहीत आणि ह्या अशा छोट्या गोष्टीतूनच मोठा धमाका करून देणारे आपले बॉस आहेत. त्यामुळे त्यांचं काय बॉस आहेत मित्रांनो. आता राहिला विषय सोन्याचा सोन्याला रंगवायचा चाललाय. सोन्याचं कसं नियोजन आहे आजचं काय? आजचा प्रमुख पाहुणा म्हणून सोन्या आहे आपल्याकडे आणि थोड्या वेळात त्याला आता रंगवून वगैरे जेव्हा हे होईल त्यावेळेस आवर्जून तुम्हाला आम्ही त्याची बाईट वगैरे व्हिडिओ पाठवतो आणि त्यातून त्याचं हे करू आपण. बरं काय दादा येणार जय दादा? दादांचं काय नाही अजून तसं काय बोलणं झालं पण मला म्हणलेत बघू काय. बरं साहेब येणार आहेत? हा साहेब येतील ना. साहेबांचा जीव आहे काय जाई तर म्हणलं साहेब येणार घेऊन. बरं मित्रांनो बघा खूप छान असं बैल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहिला विषय विठ्ठल केसरीचा 1 नंबर त्रिकूट ड्रायव्हर पण तोच दोघं भाऊ एकत्र पाहिलं परत 1 नंबर करून धावला. अनेक लोकांना वाटलं की बाबा ही परत होऊ शकत नाही पण साहेबांनी करून दाखवलं. खरं आहे. केवळ तो जी मैदानात जोड पळली त्रिकूट पळलं हे साहेबांचंच श्रेय आहे त्या मागं. मला डॉक्टरांनी जर लक्ष नसतं घातलं तर हे त्रिकूट परत मला वाटत नाही की सहजासहजी पळालं असतं म्हणून. पण आज साहेबांमुळे हे त्रिकूट पळालं आणि जी पुशेगावला वडकीला गाडी पळालेली त्याच पद्धतीनं गाडी पळाली. अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी पळाली. आनंद वाटला आणि त्या साहेबांच्या त्या ह्याला यश आलं. आणि मित्रांनो बघा विठ्ठल केसरीचा 1 नंबर मानकरी जी जोडी सेवागिरी महाराजांनी निवडली होती तीच जोडी विठ्ठलानं पण निवडली. इतिहास घडला मित्रांनो डबल की आम्ही जय आणि वीरू आहे असं त्यानं दाखवून दिले ह्यांनी. आणि तेवढ्याच ताकदीनं शाहिद भाईंचं पण मित्रांनो म्हणजे दूरदृष्टी साहेबांसारखीच आहे की त्यांनी पण एखादी गोष्ट घडवली ह्या दावणी इथं बसून सांगितलं. आमचा सुद्धा गुलाल तुम्हीच सांगितलं की दानाभाऊ या वासरावर हाना तुम्ही या बैलावर हाना. तिथनं आमचं वासरू पण उजेडात आलं. आणि ह्या दावणीची लक आहे मित्रांनो एक प्रकारे. जो बैल इथं आणून बांधला सचिन शेजारी बघा त्या बैलानं दुसऱ्या मैदानात गुलाला घेतला. म्हणजे एवढ्या गोष्टी चांगल्या मनानं गोष्टी जर केल्या तुम्ही मन मोकळेपणानं तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि साहेबांचं तर मला वाटतंय एखादी गोष्ट असं मी म्हटलं पाक माझ्या कोणाला मान टाकली साहेबांना म्हणलं काय करायचं होतं काय म्हणजे मी मिळलो साहेब म्हणलं मग त्याला काय होते मी आहे घेत म्हणजे इथपर्यंत धीर देणारा माणूस. आणि त्यामुळं ही माणसं तयार होत गेली आणि सगळ्या गोष्टी होत गेल्या मित्रांनो. आणि असंच सचिनच्या दावणीला यश प्राप्त होत राहावं अशी मामांचरणी प्रार्थना करतो आणि मुलाखत मित्रांनो थांबवतो.
चला भाई नमस्कार. नमस्कार.